नमस्कार मित्रांनो, मी आहे समीर आणि तुम्ही बघत आहे मित्र यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज फार्मवरती आलो होतो. तर आज फार्मवरचा फुल अपडेट देणार आहे. सायलेजचं काम कुठपर्यंत आलं, हेडलॉक सिस्टम फिट झाला आहे का नाही, आणि गाई केव्हापर्यंत आपल्या शेडवरती येईल. तर हा टोटल आपल्या फार्मचा अपडेटचा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ जर आपल्या आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि सायलेज बनवण्याचा पूर्ण व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे, तर ते तुम्ही जाऊन बघू शकता. मी कमेंट्समध्ये लिंक देणार आहे, ठीक आहे. तर बघूया आता आपल्या फार्मचा अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता हेडलॉक सिस्टम टोटली फिट झालेलं आहे आपलं. हेडलॉकला फक्त कलर थोडाफार बाकी राहिलेला आहे. आता तुम्ही बघू शकता आपली गव्हाण पण झालेली आहे. हेडलॉक सिस्टम फिट झालेला आहे मित्रांनो. छोटासा व्हिडिओ राहणार आहे, फक्त फार्मवरचा अपडेट देण्याकरिता काम कुठपर्यंत आलेला आहे. सायलेजची एक 5 टनाची बॅग पूर्ण भरून झालेली आहे, आणि एक अर्धी भरून झालेली आहे मित्रांनो, 5 टनाचीच. आणि हे कुट्टी आपली इथे आहे. आता हे आज संध्याकाळी एक हे 5 टनाची दुसरी जी आहे फुल होईल, आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 5 टनाच्या बॅग अजून भरणार आहे आपण. आणि आता फार्मचं काम कोणतं राहिलेलं आहे, तर मित्रांनो आता सध्या आपल्याला फक्त फार्मचं एक गेट लावायचं राहिलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो गेट. हे गेट बसवलं होतं मित्रांनो, तर हे थोडं काढण्यात आलं, कारण इथून अंदर JCB नव्हती जात. JCBचं काम पडते आम्हाला, अंदर काही झालं वगैरे, माती वगैरे टाकायचं काम पडलं तर थोडं गेट मोठं करायचं. त्यासाठी आपण हे इथून अँगल टाकला होता, तो काढलेला आहे मित्रांनो. आता थोवाला JCBच्या मापानं आपण आपलं 12 फूट गेट आता करणार आहे मित्रांनो. थोडंसं मोठं करायसाठी आपण केलेलं आहे. तर आता हे टोटल मुक्त गोटा पण आपला क्लिअर झालेला आहे आता बनवून. तुम्ही बघू शकता फक्त एक गेट राहिलेला आहे स्लायडिंगवाला. आपण इथे गेट करणार आहे. जाळी फिटिंग झालेली आहे फार्मची, फ्लोरिंग पण झालेलं आहे, नाली वगैरे झालेली आहे. आणि आता हे बघा, याचं गेटचं काम चालू आहे मित्रांनो. जे स्लायडिंगवालं जे गेट म्हणतो मी, तेवालं गेटचं काम झालेलं आहे. आणि हे बघू शकता, ह्या गेटचं आपण मटेरियल जे खाली चाकं असतात ते. हेडलॉक सिस्टम पण टोटली फिट झालेलं आहे. आणि आता सायलेज पण टोटली आज आणि उद्या खतम होऊन जाईल. तर असा आपला म्हणजे 20 टन सायलेज आता सध्या आपण बनवलेला आहे असं समजा मित्रांनो. कारण आता कुट्टी झालेली आहे. तर तिथे समोरच्या इकडे आमचं शेत आहे, तिथे आता कुट्टी मशीन 3 वाजता येऊन आता जे काही थोडाफार चारा राहिलेला आहे मक्का, त्याचा आता कुट्टी करणार आहे, आणि संध्याकाळी आज पूर्ण बॅगा भरून होणार आहे. तर अशा प्रकारे आता झालेलं आहे आपलं काम, इथपर्यंत आलेलं आहे. 2 ते 3 दिवसात ह्या फार्मवरती आपल्या घरून गाई येणार आहे. म्हणजे ज्या मेन आपल्या गाई आहे मिल्किंगवाल्या, त्या सध्या आपण या फार्मवर आणलेल्या नाही आहे. तर अशा प्रकारे आपला फार्मचं सध्या काम चालू आहे मित्रांनो. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा, मी त्याचं रिप्लाय देईन. तर आपलं शेड मित्रांनो तुम्ही बघू शकता, इथून पूर्ण शेड आता क्लिअर दाखवतो मित्रांनो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं शेड आहे. हा जो एरिया आहे मित्रांनो, हा 45 फूट आपण असा ह्यावाल्या पोलपासून मित्रांनो इकडे 45 फूट आपण मुक्त गोट्यासाठी घेतलेली आहे जागा. आणि अशी जी आहे 30 फूट घेतलेली आहे ना. असं शेड आपण तुम्ही बघू शकता. मोबाईलमध्ये नाही येत आहे, एक वेळा थोडं दूर जाऊन मित्रांनो क्लिअर दाखवतो तुम्हाला शेडचा व्ह्यू. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं शेड आहे. तर हे शेड मित्रांनो टोटल जर मुक्त गोटा या साईडचा आणि त्या साईडचा पकडला तर 150 बाय 30चं आपलं शेड बनवलेलं आहे आपण मित्रांनो सध्या. यामध्ये आपल्याला 20 गाई राहते. याच्यासाठी आपण एवढं शेड बनवलेलं आहे मित्रांनो. शेडची हाईट मित्रांनो आपण थोडी जास्त घेतली होती. तर तुम्हाला जर याच्याबद्दल पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. आता हे कुट्टी इकडे टाकून आहे, आणि पुन्हा आपण एक ट्रॉली आपण इकडे टाकून ठेवलेली आहे आता पुन्हा भरायसाठी. तर हे बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे. थोडी मित्रांनो आता उन्हाच्यानं वाढली आहे, पण अंदर अशी हिरवी कुट्टी झाली आहे आपली. हा जो पाला आहे मित्रांनो, थोडं मशीनमध्ये थोडा प्रॉब्लेम आला आहे, तर त्याकरिता आपला असा थोडा कुट्टी पाला फेकत आहे थोडाफार. तर ते ॲडजस्ट होऊन जाते, काही प्रॉब्लेम नव्हतं. मागच्या वर्षी पण झालं होतं, पण सायलेज आपला चांगला होत आहे. तर अशा प्रकारे आपलं शेड आहे मित्रांनो. तर
कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो फार्मचा अपडेट, तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी थोडं तुम्हाला काही अपडेट पाहिजे असेल अजून फार्मवरचा तर कमेंट्समध्ये विचारा. मी त्याचा तुम्हाला अपडेट म्हणजे व्हिडिओमधून तुम्हाला पुन्हा अपडेट देईल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी मित्रांनो माझा नंबर टाकतो, तर पुन्हा तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर मला कॉल करू शकता, मी तुम्हाला सांगू शकतो. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.